असे कधी तुम्ही कच्च्या कैरीचे सांडगे घातलास काय हो? घालून सुकवून खाऊन बघा, एकदम भारी लागतं. 3 कच्चे कैरे घेतले, ते तासलं, नंतर किसण्यार असे किसून घेतले. मोठे मोठे जे होल असतात त्याच्यावरती किसायचे, म्हणजे जाडसर आपल्या किसोय, म्हणजे सांडगे होतात बरे खसखशीत. सगळं किस एकत्र केलं, त्याच्यात घातलं चवीपुरता मीठ, हळद, हिंग जरा जास्त घाला, लाल तिखट, भाजून जिऱ्याची पूड, 2-3 चमचे तीळ आणि अर्धो चमचो मिरी पावडर, काळी मिरी असता त्याची पावडर कुटून घातलं. सगळा व्यवस्थित मळायचा. त्या पातळ होता, जरा पाणी सुटता ना कैरीच्या, आणि त्याच्यात मावात इतके पोहे घालायचे. मीठ लागला तर परत बघून घाला, कारण आपण पोहे जास्त घालतो, म्हणजे जेवढा आता कैरीचं पाणी येतं ना तेवढे पोहे घालायचे. नंतर असे जरा मोठे मोठे ताटलेत सुकत घालायचे. ते उन्हान सुकले की बारके होतात. ह्याची आमटी एकदम भारी होता आणि तळून पण मस्त लागतं. असे करून बघा. आपण सांडगे वेगवेगळ्या तऱ्हेचे करतो ना, असे कच्च्या कैरीचे करून बघा, एकदम अप्रतिम लागतं. सध्या पाऊस भरपूर 2-3 दिवस पडता, त्यामुळे सुकोवक म्हाका गावाक नाही. फॅन खाली मी ठेवले असत. जेव्हा खडखडीत सुकतील तेव्हा आमटी करून दाखवतले आणि तळून पण दाखवतले. असे सांडगे करा, खावा, आवडतले तुमकां. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.